तुम्ही जास्त विचार करून थकताय का? स्वतःलाच त्रास करून घेताय का? रात्रभर शांत झोप येत नाही का? तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिविचार थांबवण्यासाठी स्वामींनी सांगितलेले काही सोपे मार्ग. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे, जे आपलं मन शांत राहू देत नाही. आपण एका छोट्या गोष्टीला विचार करून खूप मोठं बनवतो. असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर असं होईल आणि हळूहळू आपण स्ट्रेसमध्ये जातो. मन थकून जातं आणि आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. पण स्वामी नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की आपण सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाही, पण विश्वास नक्कीच ठेवू शकतो. तर चला आता आपण पाहूया अतिविचार टाळण्यासाठी काही सोपे मार्ग. तर पहिला मार्ग आहे, जे आपल्या हातात नाही त्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही ते सोडून द्या. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते या गोष्टीचा स्वीकार करा. दुसरा मार्ग आहे, वर्तमानात जगा. बऱ्याच जणांना सवय असते भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करणे आणि भविष्याची चिंता करत राहणे. यामुळे आपला वर्तमान काळ जगायचा राहून जातो. त्यामुळे भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार कमी करा आणि आलेला क्षण आनंदात जगा. तिसरा मार्ग आहे, नामस्मरण करा. आजच्या तणावपूर्ण जीवनात आपलं मन शांत ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे नामस्मरण आहे. त्यामुळे नित्य जीवन जगत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. तुमचे मन शांत होईल. चौथा मार्ग आहे, स्वतःला बिझी ठेवा. अतिविचार टाळण्यासाठी आपल्या मनाला सतत बिझी ठेवणं गरजेचं आहे. जसं की आवडीची पुस्तके वाचणे, आपले आवडते छंद जोपासणे, ध्यानधारणा करणे इत्यादी. पाचवा मार्ग आहे, नकारात्मक गोष्टी लिहून काढा. मनात ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतील ज्यामुळे आपल्याला त्रास होतो, अशा गोष्टी मनात ठेवू नका. त्या एखाद्या पेपरवर लिहून काढा. यामुळे मन हलकं होईल. सहावा मार्ग आहे, स्वामींवर विश्वास ठेवा. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देतील, हा ठाम विश्वास असू द्या. तुम्हालाही अतिविचार करण्याची सवय आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग हा तुमचा प्रॉब्लेम नाही, तर तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी आहे. म्हणून विश्वास वाढला की विचार आपोआप कमी होतात. विसरू नका, स्वामी नेहमीच आपल्यासोबत आहेत. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. स्वामी नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.